हवामान खात्याकडून पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून आज मध्यरात्री ढगफुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना देण्यात आला। राज्याच्या दक्षिण कोकण भागापासून ते थेट गोव्याच्या सीमेपर्यंत पावसासाठी पोषक स्थिती पाहायला मिळत असून आज मध्यरात्री जोरदार पावसाच्या सरी महाराष्ट्रामध्ये बरसणार। बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील वातावरण पावसासाठी पूरक निर्माण झालं असून राज्यातील 7 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला। मध्यरात्री ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज मध्यरात्री महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। बंगालच्या उपसागरात ओडिसाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र हे सक्रिय होणार असून त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून 7 ते 8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहणार आहेत। त्यामुळेच काही भागांमध्ये चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण झाला। मध्यरात्री प्रचंड वादळी वारा सुटणार असून सिमेंट काँक्रीटच्या घरांना देखील धोका वाढणार। मध्यरात्री वादळी वारा आणि ढगफुटी सदृश पाऊस असा 2 संकट आज मध्यरात्री निर्माण होणार। पुढील 3 तासांमध्ये ढगफुटी सदृश पावसाला सुरुवात होणार असून पावसाचा जोर वाढणार आहे। त्यामुळेच हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचे क्षेत्र हे ओडिसाच्या मार्गाने पुढे सरकत येऊन पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांकडे येणार। त्यामुळेच महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। काही ठिकाणी जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण होणार आहे। त्यामुळेच पुढील 3 तास हे महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांसाठी धोक्याचे असणार। मध्यरात्री ज्या भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्या भागांमध्ये विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून आली। मध्यरात्री पावसाच्या सरी सर्वत्र सारख्या नसणार आहेत। काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। हवामान खात्याकडून ज्या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला त्या 7 जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासांमध्ये अतिवृष्टी निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार। दिवसापेक्षा रात्री पावसाच्या वेगाला गती मिळणार। रात्री पाऊस वाढणार असून मध्यरात्री ढगफुटी पावसाची शक्यता वर्तवली गेली। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पुढील 3 तास हे अतिमुसळधार पावसाचे असणार। हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवस हा पाऊस महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये कहर माजवणार। महाराष्ट्रातील ज्या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला त्या 7 जिल्ह्यांमध्ये नदी नाले दुथडी भरून वाहणार। 7 जिल्ह्यांमध्ये पाणीच पाणी होणार। सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट अशी अनेक संकट 7 जिल्ह्यांवर येणार। 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आला। अचानक वाऱ्याची चक्रीय स्थिती सक्रिय होणार असून चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण झाला। कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून बंगालच्या उपसागराकडून कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकत आहे। त्यामुळे अचानक पावसाला सुरुवात होईल आणि पावसाचा वेग चांगलाच गती घेईल। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्यामुळे चक्रीवादळाचा धोका देखील निर्माण होणार। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली। पुढील काही तासांमध्ये सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला। आज मध्यरात्री सर्वात मोठ्या चक्रीवादळाची दाट शक्यता वर्तवण्यात आली असून आज रात्री चक्रीवादळाचा धोका आणि ढगफुटी सदृश पावसाचा धोका अशा मोठ्या संकटाची तीव्रता महाराष्ट्रावरती ओढावली। पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं संकट दाखल होणार आहे ज्यामध्ये 7 जिल्ह्यांना धोका वाढला आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले असून पावसामध्ये वादळी वाऱ्याचा वेग हा 120 किमी वेगाने असणार आहे। वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे सिमेंट काँक्रीटच्या घरालाही धोका वाढला। त्यामुळेच काही भागांमध्ये आपत्कालीन पथके देखील सज्ज करण्यात आली तर काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावं लागणार। आज मध्यरात्री निर्माण होणारी ही 2 संकट महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांसाठी धोक्याची असणार आहेत। तर चला पाहूया कोणत्या 7 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला। लातूरमध्ये आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढणार। लातूर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री 2 वाजता ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पावसाचा जोर इतका असणार की काही तासांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार।
लातूरमधील बरेच भाग हे पाण्याखाली जातील. पुलावरून पाणी वाहून ढगफुटी सदृश पावसामुळे पूल पाण्याखाली जाणार आहेत. अशा घटना लातूरमध्ये घडतील. लातूरमध्ये अति जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, तर लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. पुढील काही तासांमध्ये हा पावसाचा जोर आणखीन वाढणार असून पाणीच पाणी होणार आहे. लातूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहणार असून अनेक ठिकाणच्या पुलांवरील पाणी वाहत जाऊन वाहतूक ठप्प होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असून मध्यरात्री बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार असून पावसाच्या मुसळधार सरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये बरसतील. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरींचा वेग वाढणार असून 111 मिलीमीटर पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील 3 तासामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाच्या वेगाला गती मिळणार असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होणार. त्यामुळेच मध्यरात्री गडचिरोली जिल्ह्याला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यासाठी देखील पुढील 3 तास हे धोक्याचे असणार. वर्धा जिल्ह्यामध्ये रात्री ढगफुटी सदृश पाऊस पडणार असून पाणीच पाणी वर्धा जिल्ह्यामध्ये होईल. विदर्भ भागामध्ये असणाऱ्या वर्धा जिल्ह्याला पूल पाण्याखाली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण ढगफुटी सदृश पावसामध्ये पावसाचा वेग जास्त असून सर्वात जास्त मोठा पावसाचा धोका वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार. विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यामध्ये होणार आहे. त्याचबरोबर 70 ते 80 किमी वेगाने वाऱ्याचा जोर देखील भंडारा जिल्ह्यामध्ये असणार. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. परंतु विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा धोक्याचा इशारा सर्वात जास्त असणार. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसासोबतच विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री मुसळधार पावसाला वेग मिळणार. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. मध्यरात्री धरणाचं पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाणी पातळीत वेगाने वाढ होणार असून हवामान विभागाकडून 120 मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे पूर परिस्थितीचा धोका देखील उद्भवू शकतो. या 7 जिल्ह्यांसाठी ही नवीन संकट ओढावली असून या संकटांचा सामना या 7 जिल्ह्यातील नागरिकांना करावा लागणार. पुढील 3 तास हे धोक्याचे असून मध्यरात्री मोठं संकट या 7 जिल्ह्यांमध्ये उद्भवणार. हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही परिस्थिती 7 जिल्ह्यांमध्ये उद्भवणार. जिल्ह्यांसाठी पुढील 3 दिवस हे अतिमुसळधार पावसाचे असणार आहेत. परंतु याउलट परिस्थिती निर्माण झालेली आहे ती म्हणजे कोकणात. कोकण विभागामध्ये पावसाचा वेग हा यावेळी कमी असणार आहे, तर विदर्भ विभागामध्ये पावसाचे सरी यावेळी जोरदार बरसणार. किनारपट्टी भागांमध्ये पावसाचा वेग थोडासा कमी असणार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस किनारपट्टी भागांमध्ये पडणार आहे. परंतु या पावसाच्या विश्रांतीच्या टप्प्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण हे त्या भागांमध्ये वाढणार. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात.